सामान काढायचं नाहीये. हो का? सॉरी माय बॅड. मी ठेवतो परत वरती. हा ओमला एवढी सगळी कामं करतायस तसं वाटलं नव्हतं. काही काय बोलतेस तू? काम करतोय की वाढवून ठेवतोय तेच कळत नाही. लादी पुसल्यावर कोणी केर काढतं का सुमन? अहो वहिनी पहिल्यांदाच करत असेल होतो, त्याला कुठे करावी लागत असतील ही सगळी कामं. पण एवढा श्रीमंता घरचा मुलगा ही सगळी कामं करते बघून मला तर बाई गंमतच वाटते. मम्मी जी. हाँ आपने बुलाया? हो रे रॉकी, माझं काम आहे तुझ्याकडे. अरे बाप रे, इतनी साड़ियाँ? आपके पास तो साड़ियों का खजाना है. मम्मी जी. हो, काय उपयोग काय या खजिन्याचा? वर्षातून एकदा मी सगळ्या साड्या बाहेर काढते, त्यांना ऊन दाखवते, पुन्हा कपाटात नीट लावून ठेवते. ये ऊपर पहनने की ना साड़ियाँ मम्मी, आपके ऊपर तो हर रंग जचता है. ही बोलू नकोस. काय आहे ना, एवढ्या भारी साड्या नेसायचा काही प्रसंग येत नाही, ताईडीला काही इंटरेस्ट नाही. पण खरं सांगू का, इतक्या सुंदर सुंदर महागड्या अशा साड्या या काही आम्ही वापरायलाच घेत नसतो. मग या पुढे कधीतरी आपल्या लेकी सुनांना देण्यासाठी आम्ही सांभाळून ठेवतो. कळलं? ओ, म्हणजे कसं आपण एका पिढीचे संस्कार दुसऱ्या पिढीला देतो, किंवा मग घरातलं सोनं असतं बघ, ते लेकी सुनांना आपण देतो, म्हणजे पिढ्याने पिढ्या आलेलं. तसं या साड्या म्हणजे आईच्या स्पर्शाची, मायेची ऊब, आईचा आशीर्वाद या साड्यांच्या रूपाने आपण लेकी सुनांना देतो. अच्छा. यांची किंमत फार नसेल, कमी जास्त असेल, पण त्या फार अनमोल आहेत रे. सांभाळून ठेवलेल्या असतात. हे सगळ्या साड्या पाहिल्या ना, मला स्वीटूची फार आठवण येते. ती वापरेल या साड्या, तिला कळेल या साड्यांचं मोल. अरे मम्मी जी, आपको जो साड़ी उसे गिफ्ट देनी है ना, आप मुझे दे दो, मी घरी जाऊन देईन तिला. तू खरंच देशील का? हाँ मम्मी जी, जाऊंगा ना मैं, और उस बहाने ओम भाई को भी मिल लूंगा. बघ, ही साडी आहे ना, ही स्वीटूला खूप छान दिसेल. माझी ही लेक वापरत नसेल तरी काय झालं, ती वापरेल ना. माझी लेकच आहे स्वीटू. तिचं सगळं छान होऊ दे, तिच्या जे काही मनात आहे ना ते तिला मिळू दे, सुखी होऊ दे स्वीटू. हा माझा आशीर्वाद आहे. हा तिला नेऊन दे. अब भी जाके देकर आता हूँ. काय? ए ओम, ए ओमकार, सावकाश. तू सावकाश. अगं नलू मावशी, ओके, पडलो नाहीये. मावशी, ते नारळाच्या वड्या झाल्या आहेत का? झाल्या असतील तर एक दे ना मला. नाही, एवढ्यात कुठे? नाही म्हणजे अरे, मुरायची आहे ना ती, गार झाली ना की मग मी देते. हात बना, हाताला धूळ लागली, हातपाय धुवून घे, जा आवरून घे, मग देते तुला. बर, मी बाकीचा आवरतो, मग दे. घे ना, तू टेस्ट करून बघ एकदा. नाही असू दे ग. नाही बघ ना, बघ याची चव कशी आहे बघ. तुम्ही पण खाऊन बघा. घ्या ना, खाऊन बघा ना. नाही काय आहे, तुझा मेंटल ब्लॉक आहे की महागडी वस्तू चांगली नसतेच, तुझा प्रॉब्लेम आहे. असं नाहीये ग. खाऊन बघ ना. घ्या ना, तुम्ही खाऊन बघा आणि मला सांगा, आर द बेस्ट ऍपल्स इन द वर्ल्ड. चव बघा, त्यातली न्यूट्रिशन व्हॅल्यू खूप हाय आहे, पण
तू म्हणतेस तसं हे सफरचंद खूप चविष्ट असेलही, अगदीच त्यात काही वादच नाही. मला असं वाटतं की या शो ऑफची, प्रदर्शनाची काहीच गरज नाही ग. असं म्हणतात की यू आर व्हॉट यू ईट. आपण जे खातो ते आपण असतो. त्यामुळे आपण कुठल्या ब्रँडचं खातो ते महत्वाचं नाहीये. अर्थात मी तुला काय सांगते हे, म्हणजे आमची मालविका खूपच हुशार आहे, अतिशय गुणी आहे, आणि तिची स्वप्न इतकी मोठी आहेत ना, म्हणजे जगात कुठेही गेली तरी ती आपल्या बिझनेसची छाप पाडू शकते. आणि तिला परदेशाची ओढ आहेच. माझं तर असं म्हणणं आहे ना, तू इथे राहिलीस ना की तू हे सारखं आपल्या कंपनीचं लॉस प्रॉफिट असं बघत बसशील. त्याच्यापेक्षा परदेशात जाऊन तू काहीतरी नवीन सुरू करावंस असं मला वाटतं. हे सगळं ओमला हँडल करू दे, आणि तू ना, तुला ज्याच्यात आनंद मिळेल असं काहीतरी नवीन कर. काय म्हणायचंय तुम्हाला मिसेस खानविलकर? स्पष्ट बोल. म्हणजे हा सगळा जो बिझनेस आहे तो तुझ्या मुलाच्या हातात सोपवून मी बाजूला व्हायचं? अगं मालविका, अगं मला यातलं काही कळतं तरी का? माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच होता की तू खूप केपेबल आहेस, खूप क्षमता आहे तुझ्यामध्ये. मी काय आहे, मी काय करू शकते, माझ्या कॅपेबिलिटीज मला व्यवस्थित माहिती आहे, ते तू सांगायची गरज नाही. आणि खानविलकर ग्रुप काय आहे त्याची पॉवर सुद्धा मला व्यवस्थित माहिती आहे. आणि इथे कंपनीची महत्वाची मीटिंग चालू आहे, घरगुती डिस्कशन नाही. निघतो. हो हो, चालू दे तुमचं. सॉरी. पुढच्या 10 मिनिटात मला सगळ्या हेड ऑफ द डिपार्टमेंटची मीटिंग करायची. 10 मिनिटात? हो का, काही प्रॉब्लेम आहे? मॅम पण एक छोटासा प्रॉब्लेम आहे. काही लोक लीव्ह वर आहेत, काही जण वर्क फ्रॉम होम करतायत. मग ऑनलाईन याला काय प्रॉब्लेम आहे? महत्वाच्या विषयावर डिस्कशन करायचंय मला आत्ता. आणि मला या मीटिंगला ओम पण हवाय. ओम सर इथे नाही आहेत ना? दॅट इज नॉट माय प्रॉब्लेम. ऑलराईट, मी लगेच अरेंज करतो. या, थँक्यू. हॅलो. येस मोहित. हा बोल रे मोहित. हॅलो सर, एक अर्जंट व्हिडिओ मीटिंग आहे सर, कंपनीच्या HODs बरोबर. आता? येस सर, 5च मिनिटात. ऍक्च्युली 2च मिनिटात आहे सर. अरे मोहित, पण मी जरा सर, मालविका मॅमनी स्ट्रिक्टली सांगितलं की जो कोणी जिथे कुठे असेल तिथून ही मीटिंग जॉईन करा. मी तुम्हाला 2च मिनिटात लिंक सेंड करतो, तुम्ही जॉईन व्हा. हो हो, तू लिंक पाठव, लवकर पाठव. हा, ऑल राईट, बाय. थँक्यू सर. अरे इथून व्हिडिओ मीटिंग कशी करू मी? पहिला जर कळलं ना तर मी. ओके, आयडिया. ए चिन्या, चिन्या. हा हा दादा. तू बरं ऐक ना जरा. हे पकड, हे पकड. ओके, तुझ्याकडे एखादी हे आहे का, एखादी फोटो फ्रेम किंवा एखादी कुंडी झाडाची वगैरे, असे काय आहे का? फोटो फ्रेम नाही ओम दादा, फोटो सगळ्या अल्बम मध्येच आहेत. तुला आमचे लहानपणीचे फोटो बघायचे आहेत का? अरे नाही नाही नाही, एक मिनिट. लहानपणीचे फोटो नाही बघायचे. मला आत्ता एक अर्जंट व्हिडिओ कॉल मीटिंग आहे. ओके, आणि मला बॅकग्राऊंड मध्ये काहीतरी ठेवायला हवंय. सो काहीतरी असेल तर बघ ना. सावंत काकींकडे एक जुनी कुंडी असेल, ती चालेल? हो हो, बेस्ट. सावंत काकींकडची चालेल. मी येऊ का मदतीला? अरे ओम दादा, कशाला टेन्शन घेतो, आपण आहे ना, मी येऊन येतो. गुड, व्हेरी गुड. हाय मोम खानविलकर. हाय मोम खानविलकर. चालेल का? बोल. अरे बेस्ट 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 बेस्ट. कुठे? बेस्ट बेस्ट, इकडे ठेव, इकडे ठेव. हा बेस्ट. हा, ऐक ना, थोडं वर घे ना. हा, एवढं ठीक आहे ओम दादा? हा येस. थोडी आताण, थोडी आताण. असं? बस बस. ओके, हिअर वी गो. एक मिनिट थांब.
अरे अरे यार चिन्या याला लॉक आहे. अरे नेहमीच आहे यांचं ओम दादा. रेशनचं सामान आलं की ते 2 तासात संपतं ना, मा बंद करून निघून जात. सगळंच यार दुकान बंद करून निघून जातात लोक. निघून जातो म्हणजे जात नाही, आतमध्ये झोपला असेल तो. झोपला असेल. हा हाऊ रिस्पॉन्सिबल. ओ हॅलो हो काका. शेठजी. हो काका. अरे ओम दादा असं नाही येणार, तो मागे झोपला असेल. मग ते काय करायचं? हा मागेच जावं लागेल आता. चल मग जाऊया. हे सामान परत उचलावं लागेल. ऑफकोर्स उचलावं लागणार. तू काय करतोस मग? इथे ठेवून नाही जाता येणार. चल. येऊ का? नाही थांब. हे 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 घेशील? हो घेतो. हा दरवाजा. हा थांब. ओ ओ शेठजी. ओम इथे काय करतोय? हो काका. हा तर लोणावळ्याला गेला होता ना, आणि हा चिन्या आहे ना. हो काका. शेठजी. हो काका. अहो किती वेळ तुम्ही काय झोपून राहता इथे? आम्हाला सामान परत करायचं नाही. मी तिथे ओरडत होतो तुम्हाला. कौन सा सामान भाई, कैसा सामान? अहो मगाशी घ्यायला आलो होतो ना, ते आता घ्या परत. ठीक है चलो लो अंदर लो. आम्ही ठेवायचा. चल ना. संभाल के. नलू मग जेवणाचं बघ ना. हे आता सामान परत करायला गेली तर राहिले कुठे? अरे काय घेऊन आलात? रेशनचं सामान. काय? अरे पण संपलं होतं ना, कसं मिळालं? अरे काकी ओम दादाने त्या रेशनवाल्याला काय दम दिला माहितीये? तू बोलला तू रेशनचा माल ब्लॅक मध्ये विकतो ना, आता पोलिसांना फोन करतो. मग घाबरला ना तो. म्हणजे आपल्या कार्डवरचं तर सामान त्याने दिलंच, पण दुकान पण उघडलं त्याने. ओमकार खरंच कमाल केली तुम्ही. हो काय. म्हणजे चिन्या आता तो रेशनवाला इतरांना पण सामान देतोय तर? अरे देणार ना, जातं कुठे? नाही तर ओम दादा आहे ना दम द्यायला. गहू निवडून दळायला देऊया. हा चालेल. मी एक काम करतो, मी दळायला टाकतो. अरे ओम दादा ते माझे कामे करतो मी. ओके. आणि वहिनी तांदूळ पण लगेच निवडायला घेऊया ना. हो हो सुमन, सगळं करूया. चिन्या सामान आत घेऊन जा. हा मी नाही. दादा हे राहिलेले पैसे. अरे आणि दादा तुम्ही आज मला जे सांगितलं त्याबद्दल खूप खूप थँक्स. आणि मी आयुष्यभर ते कधी विसरणार नाही. खरं ते थँक्स कसले? नाही खरंच थँक्यू सो मच. नमस्कार कर. अरे 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 अहो नाही खरंच खरंच. सुखी राहा, सुखी राहा. हा हॅलो. हा बोला ताई. कशी चालली आहे साखरपुड्याची तयारी? हो चाललीये. नाही म्हणजे साखरपुड्यापर्यंतचाच वेळ आहे तुमच्याकडे. आणि हो गाडीचं लक्षात असेलच तुमच्या. साखरपुडा व्हायच्या आधी मोहितची गाडी आमच्या दारात असायला हवी. जमेल ना? नाही मग जमणार नसेल तर आपण गाडी आल्यानंतर साखरपुडा करूया. कसं? ठेवते हा.
एकटाच बिचारा किती वेळ काम करतो. छोटू चहा टाक ग त्याच्यासाठी. दादा, ललू मावशी, हे चिन्या, लवकर या. काय रे? वा ओम दादा, कसली भारी वाटते गाडी. बहिणी, हो अगदी नवी करी दिसते ना गाडी. हो ग. हो मध्ये काय चकाचक केली आहेस तू गाडी. थँक्यू मावशी. हे ओम दादा, मी बसू गाडीत चालेल? अरे बस की. अहो दादा या ना, तुम्ही पण या, बसा. या या या. बस बस काकी बस. ए सुमन, आले वहिनी, कुठे आहात? अगं इकडून ये. वहिनी, हा उघड. भारी वाटते ना गाडी. हो. दादा कसलं भारी वाटतंय हे. ए काकी, हे मोहितला कशाला द्यायची गाडी, आपणच ठेवूयात ना. हो का? आणि चालवणार कोण? मी चालवेन. हा ओम दादा शिकवेल मला. ओम दादा शिकवशील ना? हो शिकवेन. काय ओमकार, तुम्ही खूप मेहनत घेतली, म्हणजे गाडी अगदी नवी कोरी वाटते. हा त्यात काय एवढं. इट्स ओके. क्या बात आहे. बरं झालं तू चहा आणलास. खूप गरज होती. हा थँक्स. बघा दादा, हा मधला आहे ना, हा ब्रेक आणि हे गेअर. इकडनं चावी दिली. गाडी सुरू करू नकोस. हा? नाही आता बंद आहे, पण शिकायचं आहे अजून. हो. आणि इकडनं गाणी. आवडली का तुला गाडी? अरे मोहितसाठी गाडी धुवायची काय गरज आहे? खरंच ओमकार, म्हणजे ना मला खरंच तुमचं कौतुक वाटतं. म्हणजे जे भल्या भल्याला जमणार नाही ना, ते तुम्ही करून दाखवलात आज. मी काय केलं दादा? माझ्या मित्राला योगायोगाने गाडी विकायची होती, मी फक्त डील करून दिली आणि आपण विकत घेतली. गाडी आवडली ना तुम्हाला? नाही, गाडी मस्तच आहे, गाडीबद्दल बोलत नाहीये मी. पण तुम्ही नलोदच्या हट्टापायी स्वतःचा आनंद बाजूला ठेवलात ना, त्याबद्दल बोलतोय मी. म्हणजे 1 लाखात गाडी येत नाही हे माहितीये मला. नलोच्या लक्षात नाही आलं ते. तुम्ही हे सगळं जे काही मॅनेज केलंय ना, ते लक्षात आलंय माझ्या. तिच्यासाठीच केलं ना हे? नाही, हे मी माझ्यासाठी केलं, कारण मला माझ्या नलू मावशीच्या चेहऱ्यावर आनंद बघायला आवडतो. आणि मलाही कळतं की तुझ्या मनात आहे हे तुला पटत नाहीये, जे काही चाललंय नाही ना पटत आहे. सांगून टाक. पुढं काय स्वीटू, सांग ना, नको करू साखरपुडा. काय हे काय फार आवाज, काय प्रॉब्लेम आहे तुला? खूप प्रॉब्लेम आहे. आणि सगळे तुझ्यामुळे. मी काय? तू मूर्ख आहेस का? तू आईला काय मदत करतोस मोहितसाठी गाडी घ्यायला? नाही, तुला एक मिनिट, मी तुझ्याशी बोलते. तुला असं वाटतंय का की मी गाडीतनं त्याच्याबरोबर मोहित बरोबर फिरावं म्हणून? ऑब्विसली नाही. नाही ना, मग कशासाठी? हे बघ, ऐक माझं. एक तर तू
आमच्याकडे येऊन अडचणीत राहतोस. तुझं एसी, तुझी बेडरूम, डायनिंग टेबल काही नाही. मी तुझ्याशी बोलते, माझ्याकडे बोल बघ. बोल 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 सॉरी बोल 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 तू बोल. आणि इथे काही नाहीये आणि सारखं आपलं मी मदत करायला आलोय, मदत करायला आलोय, मदत करायला आलोय. मदत करायला आलायस म्हणून एवढं गोण्या भरून सामान घेऊन येतं का कोणी? हो गोण्या भरून नाही असं काय. ते तुला साधी गोष्ट कळत नाही का की पंखा पुसल्यावर ते फडकं आपल्या बरोबर घेऊन उतरायचं असतं खाली, तिथे ठेवायचं नसतं. एवढं साधं. उभा राहा इकडे, मी तुझ्याशी बोलते. हा बोल 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 सॉरी बोल. तुला साधं कळत नाही. झालंय माझं. झालं झालं बोलून. वाव, गेल्या 2 दिवसात मी काय काय केलंय तू हे एका दमात मला सांगणार आहेस का आता? तुला नाही कळत आता साध्या गोष्टी, तर मी काय करू? सांगायला लागलं मला. वाव, बरोबर सांगितलं पाहिजे. मला बऱ्याच गोष्टी अशा कळत नाहीत ना, त्या तू सांगशील मला. पण तू आहेसच ना. मी समजा चुकलो कुठेतरी, काहीतरी चुकीचं केलं, काहीतरी असं झालं, तू मला करेक्ट करायला आहेस, मला फटके मारायला आहेसच ना. आहेस ना. इतकं सगळं बोलली, मला एक गोष्ट सांग, तुझ्या मनात नेमकं कोण आहे? मी आहे का मोहित आहे? सांग ना विष्णू, मी आहे मोहित आहे? तू बोल, मी आहे का मोहित आहे? स्वीटू, स्वीटू सांग त्याला, सांग त्याला तुझ्या मनात तो नाही. तुझं त्याच्यावर प्रेम नाही. तू इथे मदत करायला आला नव्हतास, पिटूसाठी आलायस ना? तुझं लग्न मोडायला? नाही नरुमावशी, ऐक ना, नाहीये मी. पिटू सांग त्याला, सांग त्याला तुझ्या मनात काय आहे ते. त्याच्या प्रश्नाचं उत्तर दे. सांग त्याला की तुझ्या मनात तो नाहीये, तुझं प्रेम नाहीये त्याच्यावर. बोल ना स्वीटू. स्वीटू बोल, बोल ना स्वीटू. चला जाऊया. ए तू रडतीयस स्वीटू? नाही मग डोळ्यात पाणी काय तुझ्या? नाही, कचरा गेला असेल. स्वीटू नक्की? हो. स्माइल. स्वीटू आवडलं ना? चला तयार बाबा. चला हे घे, हे महत्वाचं घ्यायचंय बाबा. हे माझ्यावर ठेवते ग. छान दिसते ना?
छान छान. हा? चल, चल. ये. शकू ये. हो. Yes. ठीक आहेस? हा हाय. चल ते गेले. देवा, आज आमच्या एकुलता एक लाडक्या लेकीचा, स्वीटूचा अहो अवनी, माझ्या लाडक्या लेकीचा अवनीचा साखरपुडा आहे. कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना. देवा, आता कुठलाही विघ्न नको रे बाबा. Gosh, such a simple function. भाविका, स्वीटू पुअर आहे हे माहित होतं, पण मोहित सुद्धा एवढा पुअर आहे? रॉली डोंट नो. मला नाही माहिती. त्यांनी पाय पकडून आग्रह केला या एंगेजमेंटला यायचा म्हणून आले तर आता. मोहित, अरे मॅडम, मी आलो. अहो मोहितराव, मॅडम आले. हॅलो मॅम. हॅलो 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 मॅम. हॅलो हॅलो. इट्स अ प्लेझंट सरप्राईज मॅम. हो हो, मला पण. थँक्स फॉर कमिंग. थँक्यू सो मच. मॅम प्लीज बसा ना मॅम. हॅव अ सीट. इथे अहो स्वच्छ आहे मॅम, स्वच्छ. येस प्लीज प्लीज मॅम, प्लीज प्लीज. बरं झालं आलीस मालविका. आता ही साखरपुड्याची बाजी मी कशी पालटतो ते बघच. मोहितराव, हा जरा अंगठ्या घाला. हो आलो आलो मॅम. मी येतो. आमचे सासरे बुवा बोलवतात. आलो. हा ते मॅडम आले होते ना. हा चला, काय करायचं आता? अंगठ्या. हा अंगठ्या. चला अंगठ्या घाला. चला. ए सुमन, अंगठी वहिनी ते ओमकडे ठेवायला दिली. आणते. ओम अंगठी. अंगठी दे ना, मागतायत. हो देतो. हा मावशी.